तुम्हाला आपण गणेश केसरी मैदान होतं तिरकवाडीचं ओपनचं मैदान. बरोबर. त्या मैदानात द्वितीय क्रमांकाचा मानकरी बैलाचं नाव काय? कबीर आणि सोन्या. नमस्ते दादा. नमस्ते. प्रथमतः आपला परिचय द्या, मालकाचा परिचय द्या आणि बैलांचा परिचय द्या. मालकाचे नाव पिंटू बाळासाहेब पोखरकर आणि बैलांचे नाव कबीर आणि सोन्या. कबीर आणि सोन्या. हां, बर. हीच गाडी पळाली घरची? होय. हो. कुठून आला तुम्ही? आम्ही भीमाशंकर कारखाना, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, काठापूर. बरं. आणि गाडी कुठल्या नावावर पळती नेहमी? पिंटू सुनील बाळासाहेब पोखरकर. हां. आणि त्याचं नाव पळाले ना आता? त्याच नाव पळाले. किती गटात गाडी पळाली पहिल्यांदा 43 मध्ये 4 नंबरला. हां. आणि कुठल्या सेमीत पळाली? 7 मध्ये 8ला. 7व्या सेमीत 8 नंबरला. 8 नंबर तासावरून गाडी बसली. हो हो. आणि फायनलला कुठला तास होता? फायनलला 7 नंबर तास. फायनलला 7 नंबर तास. हो बरोबर. 7 नंबर तासावर 2 नंबर. हो. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ सेमीला बी फायनलला बी कडच तास आले दोन्ही. तासाने गाडी चांगली पळाली. हो. शो कुठल्या खांदी होता? उजव्या? उजवीला होता. आणि सोन्या डावीला. बर. दोन्ही घरचीच आहेत का? दोन्ही घरचीच. घरची. आणि मग मला सांगा, हा घरचा साज पळवायचा काय विचार झाला तुमचा? आम्ही पहिल्यापासूनच गाड्या शिकले ना. हां. आमच्या घरचा साज म्हणजे घरचीच गाडी पळवायची, हे कसं ठरवलं तुम्ही? आता हे आम्ही काय करतो म्हणजे श्रीनाथ केसरीपासून आम्ही आदतचं मैदान लागलं. हां. मग आम्ही ठरवलं का बाबा आपण आपल्या कबीराला एक आदत गोरा पाहू. हां. मग आम्ही गोऱ्याचं आयोजन केलं चांगल्यापैकी. हां. आणि आज सगळ्यात प्रथम सुजित आंधळे, सुजित ड्रायव्हर आंधळे. नाही, हा गोरा आदत आहे का? हो, आदत वासरू. होय का? हो. मग ते आता श्रीनाथ केसरीला बी होती का? हो. श्रीनाथ केसरी केसरीला गटपास झालेले आहे. आणि मग आज तीच गाडी पळवली. त्यानंतर टेकवडीला पळवलेली आम्ही गाडी. बर. हा. टेकवडी 3 नंबर केला होता. बर. टेकवडीला 3 नंबर केला. हो. हीच गाडी होती, घरचीच गाडी आणली होती. 15 आम्ही दोनदा गुलाल गेला. होय का? हो. ते पण दोन्ही खांदे पळते का एकच खांदे? दोन्ही खांदी पळते पब्लिक. होय का? हो. बरं. आधी बोलत मला काय सांगा, तुमचा पप्पा मोबाईल नंबर सांगा. 775605 6001. अजून एकदा सांगा. 775605 6001. हां. तर मित्र, हे टीमचं तुम्ही मालक आहे का? कोण आहे मालक? मालक कसं आहे, ह्या मालकांचा स्वतःचा नंबर आहे. हां. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता पुढं असं मला सांगा हां. की ही घरची गाडी तुम्ही आता म्हणजे 3 गुलाल तर घेतलं घरच्या गाडीवर. आता ही तुम्ही पुढं बी कंटिन्यू घरचीच गाडी पळणार. घरचीच गाडी पळणार? घरचीच. मग आता आदतसाठी परत नियोजन केलंय का कुठं पळणार आहे? आता 23 ला मैदान होतं ते याचं स्विफ्टचं, ते कॅन्सल झालं. कॅन्सल झाल्यामुळे आता मग पाहू. त्यानुसार आहे मित्रपरिवार आहे. निकेश घाटकरे, बाळासाहेब खळे, परत ओमकार पवार आहे, परत खंडू आगळे. सगळ्यांच्या विचाराने दयाभाऊ आहेत आमच्यामध्ये. सोमेश्वर कारखान्याचे दयाभाऊ. हा चालक काय? सुजित ड्रायव्हर आंधळी. तूच आता गाडी मारली? आणि तिकडे फॉर्च्युनरच्या मैदानाला बी? नाही, फॉर्च्युनरला नव्हतं मी त्या दिवशी. टेकवडीला पण मी मारला. तिथे 3 नंबर केला, आज 2 नंबर केला. एक मिनिट, या सगळे या मित्र. आपण बोलत आता आपल्याकडं ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि पैलवान वर्धरगडचे सुरेश पैलवान बी आलेत. पण भाई, आता तू पैलवान आलेला काय बोलत होता सांग मला, मी थांबवलं तुझे. खऱ्या अर्थानं आम्ही त्या दिवशी कोरेगावचं मैदान केलं. तिथं थोडंसं आम्हाला बॅड फेस लागला, म्हणजे आमची गाडी लॉबी झाली. त्याच्यानंतर आम्हाला असं विचार आला, आमचे सुजित आसन, कोरेगावचे पैलवान असतील, वर्धनगडचे सुरेश पैलवान, त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं आपल्याला गाडी पळवायची. त्या अर्थाने आम्ही म्हणलं आता पायरा करायचा, तर पैलवानच बोलले घरचीच गाडी आणत, तिथं तुमचं गुलालाच गाडी 100% राहील. त्या आनंदाने त्यांचं मोलाचं सहकार्य लागलं. प्रथमतः ह्या तिरकवाडी गावच्या या गावच्या सर्व कार्यकर्त्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लागलं. आणि त्यांच्याच आशीर्वादाने आणि त्यांचीच बैल आहे असं समजून आमचा गुलाल झाला. आम्ही खुश आहे आज आणि भरपूर आनंद झालेला आहे. पण पैलवानांचे जे अनुभवाचे बोल आहेत, हो, तर ते त्यांनी सांगितलं ही घरची गाडी हा ना, तर त्या शब्दाला यश आलं त्यांच्या. हो, 100 नक्कीच आहे का नाही? हो. अरे रामकृष्ण आणि नमस्ते पैलवान. आता मला सांगा, यांनी सांगितलं की तुम्ही सांगितलं की घरचा साज पळवा, तिथं आपल्या ओपनचं मैदान आहे. तर हे तुमच्या अनुभवाचे त्यांच्यासाठी फायदा. मी त्यांना काय सांगितलं, बाकीचं कुणाचं ऐकून
मी महाराष्ट्र अखंड खेळलेला हा. आहे सुरेश पैलवान वर माझी सुळवाडीच्या अन्नाची जी ह्याच्या अभ्यासातून मी बोलतोय. बरोबर आहे. सावकर रा ही होती काही गावात आम्ही गाडी आलो. आम्हाला म्हणली तुमची गाडी पळवू नका, तुम्हाला एक पिंडीचं पोतं देऊन तुम्हाला मी घेऊ, पण जीपी भाऊ म्हणला यांची गाडी तेवढी घेऊ नका. तर सांगा, आजच्या मैदानामध्ये त्यांना मी काय सांगितलं, भाऊ ती भावाप्रमाणे म्हणजे मी आहे, पण माझा अभ्यास आहे जुनं जे अभ्यास आहे तर माझं दोन्ही तिरकवाडीच्या मैदानमध्ये आज आपण गाडी पळवायची. जर गाडीने एकच नंबर करणार, पण आज 8 योगाने 8 नंबर तासावरनं गाडी पळून